गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. गोल्याला सकाळी सकाळी बोलून घेतलं, म्हणलं गोल्या मला सोड रे, म्हणलं तिकडे मला जायचं होतं म्हणलं आता म्हणलं दाढी कटिंग करावं. मग काय बाबा पोचलं मग दाढी कटिंग करण्याच्या ना दुकानामध्ये. मग हे बघा आमचे राम लखन बघा कसे आहेत दोघं भावानं पहिले म्हणे राम राम भाऊ. मग काय बाबा यायला राम राम केलं दोघायला पण. मग काय बाबा लाजू लागलं हे गोविंद जरासं. मग काय म्हणलं यार चला रे म्हणलं आता कटिंग बिटिंग करा. मी म्हणलं बसलो बाबा कटिंग करायला मस्तपैकी. म्हणलं आता बाबा कटिंग कर रे बाबा. मग बाहेर पाहत होतं काय मंगेश आहे ना गाडीवर आहे ना कांदे विकायला लागला. अरे म्हणलं कांदे काऊन विकायला यार तू. म्हणे काय करू यार म्हणे मग धंदाच होईना झाला म्हणे कटिंग करायला, कोणी येईच न झालं तर म्हणे म्हणून मी नवीन बिझनेस खोलला. अरे बाप म्हणलं रे भाई नवीन बिझनेस असलं म्हणलं. मग नंतर मग गोविंदनं काय केलं मला मस्तपैकी वस्त्र लावला. म्हणलं मारू बिरू नको रे बाबा. मग त्यानं दाढी बिडी केली माझी सगळी बाई. मग नंतर मग या दोघायला म्हणलं होतं बाय बाय रे मी जातो आता. मग शुभमला फोन केलेलाच होता. मग शुभम येऊन थांबलेलाच होता मला न्यायसाठी, कारण की माझ्याकडे गाडी नव्हती ना, कारण की गोल्यानं मला नेऊन सोडलं होतं पहिले. मग याला आहे ना म्हणलं शुभमला चल रे म्हणलं आता आपण जाऊ. तर म्हणलं आता चल. मग आलो आम्ही घरी. मग घरी आलो बाबा मस्तपैकी. मग शुभमच्या बंगल्याच्या समोर थांबलेलो होतो. मग काय बाबा हे चिलबुल पांडे भेटला आम्हाला. बाबा चिलबुल पांडे एवढा लाजू लागला. मग काय बाबा आख्या आला आणि तिकडून आला आपला शूटर पण. शूटर दोघं जण बाई पोजा मारायला लागलेत. म्हणलं अरे काय पोजा बिजा मारताय रे तुम्ही. मग काय बाबा यानं खाल्लं होतं ना पान दोघांना. म्हणलं काय पानं खाता रे बाई म्हणलं तुम्ही. मग तिकडून चंपा पण आली. म्हणलं अरे चंपा तू किधर से आएगी. मग चंपा म्हणे दादा अभिचा एरे म्हणे. मग यायला दोघायला बाय बाय म्हणलं. बाय बाय म्हणल्याच्या नंतर घरी आलो बाबा. घरी आलो नांगोळ बिंगोळ केली. मग तुम्हाला दाखवतो बघा कशी आहे माझी दाढी कटिंग. बघा तुम्हाला आवडली का. मग इथंच मी ब्लॉग संपला आणि मग तुम्हाला बाय बाय म्हणतो. बाय बाय. चॅनल सबस्क्राईब करा रे बाबा, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही.